जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। संभाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो। उठून सगळ्यांनी उठून महाराजांचं स्वागत करायचंय आणि जोरदार घोषणा द्यायच्या। छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो। आनंदाचा क्षण आपण या ठिकाणी पाहत आहोत। एक ऐतिहासिक क्षण आपल्याला या ठिकाणी अनुभवता येत आहे, त्याची आपण साक्षीदार आहे। छत्रपती संभाजी महाराजांचं या ठिकाणी आगमन झालंय। सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, आपण सर्वांनी व्यासपीठाच्या बाजूला यायचंय। छत्रपती संभाजी महाराजांचं आगमन होणार आहे। तमाम महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसांची अस्मिता, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप छत्रपती संभाजी महाराजांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। कृपया विनंती आहे, काही क्षणातच महाराज आपल्या समोर असणार आहेत। या ठिकाणी टाळ्या वाजवून आपण महाराजांचं स्वागत करायचं आहे। कृपया विनंती आहे, व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांनी, प्रमुख अतिथींनी आणि उमेदवारांनी बसून घ्यायचंय। कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे, सर्व पदाधिकारी नाराज होणे आपण खाली यायचं आहे, कारण आता संभाजी महाराज थोड्याच वेळात या ठिकाणी येत आहेत। आपल्याला विनंती करतो, कृपा करून उभा राहिलेले सर्वच भगिनींना विनंती करतो की आपण पुढे बसायचंय। आपल्याला या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे, आपण उभा नाही राहायचंय। जाणता मानता राजा बहुजनांचा, हो साजेचा वारस हा शिवशाहूचा, जाणता मानता राजा बहुजनांचा, स्वाभिमान मुचे संभाजी राजे, संभाजी राजे, संभाजी राजे, आपले संभाजी राजे, संभाजी राजे, संभाजी राजे, स्वराज्य पक्ष प्रमुख संभाजी राजे। अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे। या ठिकाणी आपल्याला प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचं आगमन झालंय। थोड्याच वेळात ते व्यासपीठावर स्थानपन्न होतील। एक ऐतिहासिक क्षण, त्याचे आपण साक्षीदार होणार आहोत। गेले अनेक वर्ष यशवंत भाऊ सारखे नेतृत्व, आपले कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार 214 ला लाभलेले उमेदवारी, गेले अनेक वर्ष आपण पाहत आहे सर्वसामान्यांचा विकास। या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं आगमन झाले, सगळ्यांना टाळ्याच्या घरात स्वागत करायचंय। छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा। सर्वांनी उभा राहून टाळ्या वाजवायच्या। या ठिकाणी उभा राहून सगळ्यांनी महाराजांचं स्वागत करायचं आहे। महाराजांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। गड किल्ले संवर्धन विषय जीवाचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो। आपण अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण या ठिकाणी पाहत आहोत। छत्रपती संभाजी महाराजांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। अतिशय ऐतिहासिक क्षण आपण या ठिकाणी पाहत आहोत। गेले अनेक वर्ष सर्वसामान्यांच्या हितासाठी, ही लोकशाही जपण्याकरता, राष्ट्रीय एकात्मता जपण्याकरता आपण सर्व लढा घेत असतो। या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं आगमन झालंय, एक ऐतिहासिक सोहळा पार पडतोय आणि त्याचे आपण साक्षीदार आहोत। अतिशय आनंदाचं वातावरण आपल्यामध्ये दिसून येते। तमाम महाराष्ट्राची अस्मिता, तमाम महाराष्ट्राचा बुलंद आवाज, मराठी माणसांची अस्मिता, छत्रपती संभाजी महाराजांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे।
संभाजीराजे अतिशय आनंदाचं वातावरण आपण पाहता या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराष्ट्रातल्या तमाम माणसांची अस्मिता, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांचा आवाज, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आवाज, महाराष्ट्रातल्या कामगारांचा आवाज, महाराष्ट्रातल्या श्रमिकांचा आवाज, महाराष्ट्राच्या आया बहिणींचा आवाज, महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांचा आवाज, महाराष्ट्राची अस्मिता। यशवंत भाऊ तुम आगे बढ़ो, यशवंत भाऊ तुम आगे बढ़ो। अतिशय आनंदाचा क्षण आपण या ठिकाणी पाहत आहोत। छत्रपती संभाजी महाराजांचं या ठिकाणी आगमन झालंय। आपण ऐतिहासिक क्षण या ठिकाणी पाहत आहोत, त्याचे साक्षीदार आहोत। पुण्यासारख्या नगरीमध्ये आज आपण ऐतिहासिक क्षण पाहत आहोत। हॅलो, या ठिकाणी महाराजांचं आगमन झालेलं आहे। महाराजांना विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। छत्रपती संभाजी महाराजांचं तमाम महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, कामगारांचा, श्रमिकांचा बुलंद आवाज, छत्रपती संभाजी महाराजांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। संभाजीराजे आपले संभाजीराजे, संभाजीराजे संभाजीराजे स्वराज्य पक्ष प्रमुख संभाजीराजे, महाराष्ट्राचं दैवत शिवशाहूंच्या नीतीस हे मानणारे, गोरगरिबांच्या मदतीस हे धावणारे, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा मदतीस हे धावणारे, कुळ आरक्षणाचा, कुळ आरक्षण। कृपया स्टेजवरती जास्त कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये। फक्त उमेदवार आणि काही ठराविक कार्यकर्त्यांना। संभाजीराजे संभाजीराजे आपले संभाजीराजे, संभाजीराजे संभाजीराजे। हॅलो, या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करण्यात येते की आपले जे उमेदवार आहेत ते उमेदवार आपल्या सर्व मावळ्यांना या ठिकाणी दिसले पाहिजेत। त्यासाठी फक्त उमेदवार आणि ठराविक मान्यवरच या स्टेजवरती बसतील। बाकीच्यांना सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण कृपया स्टेजच्या समोर जे कोणी उभा राहिले असतील त्यांनी व्यासपीठाच्या समोर बसण्याची व्यवस्था केली। आपण बसून घ्यायचे, कृपा करून आपल्याला विनंती आहे, सर्वांनी बसून घ्यायचंय। पुढच्या लाईनला फक्त व्यासपीठावरची गर्दी कृपया करून कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की व्यासपीठावरची गर्दी आपण कमी करावी। आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरची गर्दी कमी करावी। हा आनंदाचा क्षण आणि ऐतिहासिक क्षण सगळ्याला पाहता यावा। या आनंदी आणि ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार आहोत। आपल्याला प्रमुख मार्गदर्शन या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज करणार आहे। आपण सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी स्थान बनवावा। या ठिकाणी परिवर्तन महाशक्ती या ठिकाणी महाराजांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली आणि महाराष्ट्रामध्ये तमाम प्रस्थापित असणाऱ्या पक्षांना धडकी भरलेली आहे। यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन नक्कीच होणार आहे। मी यशवंत भाऊ, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार माननीय यशवंत भाऊ नडगम साहेब आणि आपल्या सर्वच उमेदवारांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचं या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी स्वागत करावं। मी विनंती करतो की JCB, मी विनंती करतो की महाराजांच्या अतिशय भव्य दिव्य
पुष्पहारानं महाराजांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. महाराजांच्या पदस्पर्शानं ही माती या ठिकाणी पावन झालेली आहे. अतिशय आनंदाचा सोहळा आपल्या समोर हा होतो आहे. अतिशय प्रचंड असा मोठा पुष्पहार महाराजांना अर्पण करण्यात येतोय. महाराजांच्या चरणी ही मानवंदना या ठिकाणी दिली जाते. परिवर्तन महाशक्तीचा, परिवर्तन महाशक्तीचा, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा. महाराज तुम आगे बढ़ो, महाराज तुम आगे बढ़ो. तमाम महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचं दैवत छत्रपती संभाजी महाराजांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. तमाम शेतकऱ्यांचे, तमाम कष्टकऱ्यांचे कैवारी माननीय छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी मानवंदना दिली जात आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार माननीय मनीषजी आनंद साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण कृपया स्टेजवरती यायचंय. या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फक्त उमेदवारांनीच स्टेजवरती यायचंय. सर्वांना विनंती आहे, बाकीच्यांनी आतमध्ये कुठे, विंगेच्या आतमध्ये कुठे येऊ नये. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण महाराजांचे मावळे आहोत, आपण महाराजांचे मावळे आहोत. कृपया गर्दी करू नये स्टेजवरती. आपण महाराजांचे मावळे आहोत. आपल्याला विनंती की स्टेजवरती सगळ्यांनी गर्दी करू नये. फक्त उमेदवार स्टेजवरती असणार आहेत. स्वराज पक्षाचा यशवंत भाऊ नडगाम आगे बढ़ो. छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, परिवर्तन महाशक्तीचा, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा. आपल्या सर्वांना विनंती आहे, व्यासपीठाच्या समोरच्या मंडळींनी बसून घ्यायचं आहे. आपल्याला विनंती आहे, व्यासपीठाच्या समोर जे असतील त्यांनी बसून घ्यायचं आहे. समोरच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया गर्दी करू नका. गर्दी कमी करावी. आपल्याला कळकळीची विनंती आहे. हा ऐतिहासिक क्षण आपल्या सर्वांना बघायचा आहे. याचे साक्षीदार आपण होणार आहेत. परंतु आपण सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीनं आपल्याला बसण्याची व्यवस्था केली, त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. अतिशय आनंदाचा क्षण आपण या ठिकाणी बघणार आहोत. हा ऐतिहासिक क्षण आहे आणि आपल्याला प्रमुख मार्गदर्शक छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. मी आपल्याला कार्यकर्ता या नात्याने विनंती करतो, जे कोणी पुढे असतील, व्यासपीठावर असतील, त्यांनी बसण्याचं. या ठिकाणी कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. मनीषजी आनंद साहेब शिवाजीनगरचे विधानसभेचे आपले उमेदवार आहेत, जे आपल्या पक्षानं पुरस्कृत केलेले आहेत. त्यांना विनंती की त्यांनी महाराजांचा या ठिकाणी सन्मान करावा, सत्कार करावा. तमाम शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, श्रमिकांचा, आपल्या सर्व माता भगिनींचा, सर्वांचे कैवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे.
कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण जास्त त्यानंतर आपल्याला माहित आहे की कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, स्वराज पक्षाचा, स्वराज पक्षाचा, स्वराज पक्षाचा। या ठिकाणी आपल्या सर्वांना माहित आहे की कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माननीय विजय उर्फ बापू ढाकले साहेबांना आपल्या पक्षानं पुरस्कृत केलेला आहे। त्यांना महाराजांच्या हस्ते पक्षाच्या वतीनं पुरस्कृत केलेलं आहे। त्याचं पत्र या ठिकाणी देण्यात येत आहे। आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करायचं आहे। आपल्या पक्षाच्या वतीनं त्यांना पुरस्कृत करण्यात आलेला आहे। हे समोर बसलेले जे सर्व कार्यकर्ते आहेत, हे बघा, हे समोर बसलेले सर्व कार्यकर्ते कृपया बाहेर जाऊन इकडे खुर्च्यांवरती बसा। आपण मावळे आहोत, महाराजांचे मावळे आहोत। आपण आदेशाचं पालन करतो, आपण नियम शिस्त पाळतो। यानंतर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माननीय मनीष आनंद साहेब यांनाही आपल्या पक्षाच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेला आहे। त्यांनाही या ठिकाणी महाराजांच्या वतीनं पत्र दिलं जात आहे। टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी आपल्या मनीष आनंद साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। समोर जे बसले असतील त्यांना पाठीमागे जायचंय प्लीज, आपल्याला विनंती आहे। यानंतर मनीष भाऊ आनंद साहेबांचा जे कोणी मनीष भाऊचे कार्यकर्ते असतील प्लीज कृपा करून पाठीमागे या ठिकाणी होतो आहे। आपले बसायला व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। यानंतर आपले पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आपल्या पक्षाचे अधिकृत उमेदवार, त्यानंतर माननीय बापू ढाकले साहेबांना विनंती आहे की आपण महाराजांचा सत्कार करावा। यानंतर आपले पुरंदर विधानसभा 202 चे अधिकृत उमेदवार माननीय सूरजजी घोरपडे साहेब, आपणाला विनंती आहे की आपण या ठिकाणी अगदी थोडक्या वेळेत, कारण महाराजांना दुसरी सभा आहे आणि त्यामुळं महाराजांना, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराजांना फिरावं लागणार आहे, आपण थोडंसं अगदी थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माननीय सुरेश घोरपडे साहेब, आपणाला विनंती आहे की आपण कृपया पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिरूर विधानसभा 198 चे विधानसभा मतदारसंघाचे आपले अधिकृत उमेदवार माननीय विनोदजी चांदगुडे साहेब यांना विनंती करण्यात येते की आपण कृपया अगदी थोडक्या वेळेमध्ये या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। जय शिवराय। मी विनोद वसंत चांदगुडे 198 विधानसभा उमेदवार असून जमलेल्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे व येथे जमलेल्या सर्व उमेदवार मायबाप जनतेचे व उमेदवारांचे हार्दिक असे अभिनंदन।
आतापर्यंत महाआघाडी व महाविकास आघाडी कोणतीही कामे केली नसून फक्त लोकांना फसवण्याचे त्यांनी जुमले केलेले आहेत. आम्ही जेव्हा प्रचारासाठी मतदारसंघात फिरलो त्यावेळेस इतका सगळ्यात प्रचंड असा रोष त्यांच्याकडून आम्हाला अनुभवला गेला. त्या लोकांना पूर्ण फक्त परिवर्तन पाहिजे. तरी माझ्या सर्व मतदारांना विनंती आहे की परिवर्तन महाशक्तीला तुम्ही निवडून द्यावे व सप्तकिरणासहित पेनाची नीब याला तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्यावे ही नम्र विनंती. धन्यवाद. यानंतर पुरंदर विधानसभा मतदार 202चे अधिकृत उमेदवार सूरजजी घोरपडे साहेब यांना विनंती की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. मंडप व्यावसायिक औचित्य साहेब कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधा. औचित्य साहेब. हॅलो. सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय स्वराज्य. मी सूरज राजेंद्र घोरपडे, पुरंदर विधानसभा मतदारसंघ. माझा भाग हा सगळा गावखेड्यांचा आहे. मी पण गाववालाच आहे. ज्या गावातून आपण फिरतो त्या गावातल्या समस्या मी स्टार्टिंग केली प्रत्येक घराघरात जायला. स्वराज्य आपल्या प्रत्येक घराघरात गेलं पाहिजे. आजपर्यंत प्रत्येक घरात जाताना प्रत्येक माणसाची कंप्लेंट होती की प्रस्थापित जे आहेत त्यांचं कुठलंही काम नाही आहे. नावं कुणाची घ्यायची नाही. पहिल्यापासून महाराजांनी सांगितलं आहे की नावं कुणाची घ्यायची नाही. थोडंसं चुकलो. आदरणीय व्यासपीठ पूज्य गुरुजी महाराज स्टार्टिंग केली मी सुरुवातीला थोडंसं ओघात होतो. पहिलंच भाषण आहे माझ्या आयुष्यामधलं. प्रस्थापितांबद्दल बोलायचं झालं तर आजपर्यंत कुणाची कामं नाही आहेत. पुरंदरमधल्या सगळ्या व्हिडिओ माझ्याकडे आहेत सगळ्या मतदारांच्या. जर तुम्ही म्हटले कधी प्रसिद्ध करायचं तर आपण डायरेक्ट प्रसिद्ध करू. कुठली कामं नाही. रस्त्याचं काम नाही. पाण्याच्या टाक्या बांधून ठेवल्यात. पाण्याच्या टाक्यांवरनं असेल त्यात अजून पाणी गेलेलं नाही. 10 वर्ष आहेत. माजी मंत्री असतील, आताचे आमदार असतील, कुणी काही कामं केलेली नाहीत. जसा मी एक महाराजांचा मावळा म्हणून तिथं जातोय. महाराजांनी धनंजयरावांनी जसा माझ्यावरती विश्वास ठेवला यांचा मी खूप खूप आभारी आहे की मला पुरंदरचं त्यांनी उमेदवारी लढावं म्हणून त्यांनी सांगितलं, घोषित केलं. महाराजांनी जो विश्वास दिला आहे त्याचं मी 100% पालन करून पुरंदरमध्ये स्वराज्य निर्माण करील हे मी महाराजांना शब्द देतो. सर्वांनी मला बोलण्याची संधी दिली ह्याच्याबद्दल मी धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय स्वराज्य. धन्यवाद. यानंतर कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे विजय उर्फ बापू ढाकले साहेबांना विनंती की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. फटाके कृपया फटाके बंद करा. फटाके महाराजांचा आदेश आहे. राजे महाराजांचा आदेश आहे. शिवाजी फटाके बंद महाराज, करा. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, माता जिजाई, माता रमाई या महापुरुषांना अभिवादन करून आज या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक राजे छत्रपती संभाजी महाराज, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे धनंजयजी जाधव साहेब, उपस्थित सर्व उमेदवार, समोर बसलेल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माता बंधू भगिनींनो, आज या व्यासपीठावर मला राजेंनी उभं राहण्याची संधी दिली. माझ्यासारख्या एका दलित समाजातल्या मागासवर्गीय कार्यकर्त्याला मोठ्या उदारमनानं त्यांनी पाठिंबा दिला. खरं तर मी कोथरूडसारख्या ठिकाणी, कोथरूड हा संपूर्ण पुणे शहर महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववाद्यांचा बालेकिल्ला ओळखला जातो. गेली 30 वर्षे त्या ठिकाणी मी राजकीय सामाजिक काम करत आहे. हे काम करत असताना मी कधी जातीपातीचा विचार केला नाही.
पण प्रत्येक वेळी राजकारण म्हणलं की निवडणुका आले की सर्वांना जे कोण राजकीय पक्ष असतील त्यांना जातपात आठवते. परंतु मला सांगायला अभिमान वाटतो की महाराजांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण होतं की 18 पगड जातीला सोबत घ्यायचं, दीनदलितांना वंचितांना न्याय द्यायचा, तेच धोरण राजे छत्रपती संभाजी महाराजांनी ठेवलेलं आहे. आणि मला निश्चित अभिमान आहे की मला महाराजांसोबत काम करायला मिळणार आहे. या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं की माझी लढाई ही कोथरूडमध्ये जातीयवादी विरुद्ध बहुजन समाज अशी लढाई आहे. आणि या लढाईत राजेंनी मला खंबीरपणे साथ दिलेली आहे. महाराज, मी तुम्हाला एकच शब्द सांगतो की तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे तो विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवीन. आणि या कोथरूडमधनं तुम्ही ज्याच्या डोक्यावर हात ठेवला आहे तो विजयी झालेला उमेदवार बघायला मिळाला एवढं सांगतो आणि थांबतो. जय शिवराय, जय भीम, जय लहुरीजी, जय अण्णा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आपले लाडके उमेदवार माननीय मनीष आनंद साहेब जे आपल्या पक्षाने पुरस्कृत केलेले आहेत त्यांना विनंती करण्यात येते की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. जय शिवराय. मंचकावर उपस्थित छत्रपती संभाजी महाराज व इतर सर्व कॅन्डिडेट सगळे मतदारसंघातून आलेले, मी एवढंच सांगू इच्छितो की माझ्या पक्षाने एवढे वर्ष काम करून जो माझ्यावर अन्याय केला आणि मला तिकीट नाकारली, त्या अन्यायाच्या लढ्यामध्ये ज्यांच्या नावाने हा छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ आहे त्यांचे थेट वंशजांनी माझी पाठ थोपटली आणि माझ्या मागे उभे राहिलेत, त्याबद्दल मी महाराजांचा खूप खूप आभारी आणि ऋणी आहे. आणि महाराज, तुमचा विश्वास जो तुम्ही आज दाखवला आहे ते खरंच कुठेही कमी पडू देणार नाही. आणि ही संधी मला छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी दिली तर ही संधी खरंच सोना करून दाखवील एवढंच सांगू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद भाऊ. यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघाचे आपले अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट ओंकार एनपुरे साहेबांना विनंती करण्यात येते की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी जमलेल्या तमाम बंधू आणि भगिनींना तसेच छत्रपती महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख आपले छत्रपती संभाजी महाराज असतील, पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर धनंजय जाधव व आपल्या पक्षाचे सर्व पदाधिकारी, मंचावर उपस्थित असलेले सर्व उमेदवार आहेत. या सर्व उमेदवारांना उत्सुकता आहे की आपण कधी विधानसभेत जाऊन काम करतोय. तर अशा या सर्व उमेदवारांना व जमलेल्या तमाम बंधू आणि भगिनींना माझा हार्दिक अभिनंदन. आपण सर्वांनी जे ऐकलेले छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्या आपल्याला असं वाटतं की 350 वर्षापूर्वी जेव्हा आपण छत्रपती महाराजांच्या काळात असं झालं असेल तसं झालं असेल, राजेंची वागणूक, ते सगळं जे का आहे, राजे छत्रपती शिवाजी महाराज जसे मावळ्यांना घेऊन सोबत जायचे तसेच आपले छत्रपती संभाजी राजे जे आहेत ते सर्व मावळ्यांना तरुणांना सोबत घेऊन जातात व सर्वांना कसं आपल्याला उन्नती करता येईल, तरुणांना कसं मार्गदर्शन करता येईल हे राजेंचं व्यक्तिमत्व आहे. राजेंनी मला खूप म्हणजे शैक्षणिक असेल, राजकीय, सामाजिक सर्व विद्यार्थ्यांना तरुणांना मार्गदर्शन करणं असेल हे सर्व करत असतात. आपण कसबा विधान मतदारसंघात जर बघितलं तर कसब्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण इथेच गेलेले आहे. त्याचप्रमाणे मोठे मोठे महापुरुष असतील, सर्व महापुरुषांचे देखील या भूमीला पाय लागलेले आहेत. तर अशा भूमीत
मला काम करायची संधी, अशा भूमीत क्रांतिकारी घडवायची संधी आज मला मिळालेली आहे. तर या संधीचं नक्की सोनं करायचा प्रयत्न हा माझा राहणार आहे. इथले या भागात आपण पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतो. सांस्कृतिक वारसा असलेले 12 बलुतेदार, अभिजित वर्ग असेल, तर या सर्व वर्गाला पुण्यात हे सर्व असताना देखील भारतीय जनता पार्टीची सत्ता येऊन गेलेली आहे, काँग्रेसची सत्ता येऊन गेलेली आहे, पण आज तागायत कोणी बदल घडू शकलेला नाही आहे. यांचं राजकारण काय, तर एकमेकांवर टीका करायची, हे यांचं राजकारण. तर एकमेकांवर टीका न करता काम कसं करायचं, आपल्याला पूर्णपणे सर्वांना मार्गदर्शन करून पुढं कसं जायचं हे सर्व शिकवत असतात राजे देखील. त्याचप्रमाणे कसब्यात सगळे जे मतदार आहेत ते सुशिक्षित वर्ग आहेत. तर सुशिक्षित सुज्ञ वर्गांना जे नेते लोक पैसे देतात त्या सर्वांना कुठलीही लालच असेल ती देऊन मतदान करायला सांगतात. असं न करता काम करून जे नेते निवडून येतील अशांनाच सर्वांना संधी द्यावी ही मी विनंती करतो. येत्या 20 तारखेला आपले जे सर्व उमेदवार आहेत, महाराष्ट्रातील सर्व उमेदवार, त्या उमेदवारांना आपल्या पक्षाचे चिन्ह आहे छत्रपती महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचं चिन्ह आहे आपलं 7 किरणांसह पेनाची नीब. तर या चिन्हासमोरील बटन दाबून सर्व महाराष्ट्रातील उमेदवारांना निवडून द्यावं हीच मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद भाऊ. जय महाराष्ट्र. यानंतर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा ढाण्या वाघ, तमाम श्रमिक कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज, तमाम गोरगरिबांचा कैवारी, माननीय यशवंत भाऊ नडगम. आपण या भाऊंना जरा उभं राहून थोडीशी प्रतिसाद देऊयात. आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. यशवंत भाऊ तुम आगे बढ़ो, यशवंत भाऊ तुम आगे बढ़ो. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे, शाहू महाराजांचे 13वे वंशज आज आपल्याला आशीर्वाद द्यायला पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाच्या या जाहीर सभेत आलेत. सर्वप्रथम आपण कॅन्टोन्मेंट मतदारसंघाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करूया टाळ्यांच्या गडगडात. आज एक झोपडपट्टीच्या बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्याला न्याय दिला असेल कोणी तर छत्रपती शिवाजीच्या घराण्याने. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज ही लढाई एक सामान्य गरीब झोपडपट्टीतल्या एक कार्यकर्त्याचा आणि धन दांगड्या 2 पक्षाच्या घाणाऱ्या उमेदवारांचा आहे. कारण पैशाचा माज आलेले आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणारे, वेळोवेळी गोरगरिबांची पिळवणूक करणारे, मताचा जोगवा फक्त ज्या वेळेस इलेक्शन येतं पावसातले आलेले बेडकासारखं इलेक्शन आलं की येऊन मताचा जोगवा घेण्यासाठी आपल्या सगळ्या जनताला ते लोक असे समजतात की 2 पैसे किंवा 2 थोडंसं काय मटण थोडं दारू फेकली की मताचा जोगवा त्यांना भेटणार आणि ते परत निवडून येणार, परत 5 वर्ष तुम्हाला तोंड दाखवणार नाही. आज खरं सांगा बघू, मी ज्या झोपडपट्टीत गेलो, ज्या गल्ली ज्या बोळात गेलो, एक तरी झोपडपट्टी या 30 वर्षात या ज्या आधीचा आमदार आणि आताचा आमदार यांनी कधी ते सुधारणा केली का? एका तरी 5 वर्षात एक आमदार एका तरी 5 वेळा आला का? 5 वेळा. मग असा आमदार पाहिजे का? रेल्वे लगतच्या झोपडपट्ट्या ज्या वेळेस नोटिसा लागल्या, ज्या वेळेस तोडायला निघाले, हा एकतरी आमदार आला का? माजी आमदार, आजी आमदार, काँग्रेसचा असो भाजपचा आला का? हा पॅंथर, हा छत्रपती संभाजी महाराजांचा पॅंथर, नामदेव दादा ठसांचा पॅंथर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा कार्यकर्ता नेहमी आला की नाही? करोनाच्या काळामध्ये अहोरात्र सगळी माझी टीम घेऊन तुमची सेवा केली का नाही? ज्या वेळेस अन्याय झाला, अत्याचार झाला, वाचा फोडली की नाही? अरे अशा कार्यकर्त्याला ज्यावेळेस तुम्ही विधानसभेत पाठवाल, छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा, बाबासाहेबांचा आशीर्वाद मिळेल. तर जर तिथं जाईल तर हा ढाण्या वाघ तिथे जाऊन आपल्या समस्या, आपले प्रश्न मार्गी लावणार की नाही? अरे हीच जनता, हीच मायबाप आहे उद्याचा इतिहास घडवणार. किती पैशाचा पाऊस पडू द्या 2 दिवसात,
20 तारखेला सकाळी 7 वाजता उठायचं, आपल्या सगळ्या नातेवाईकांना एकत्र करायचा आणि एकच नारा द्यायचा, फक्त पुणे कॅन्टोन्मेंटला फक्त भाऊ यशवंत भाऊ नडगम. आपला चिन्ह आहे बाबासाहेबाच्या पेनेचं नीप, सप्तकिरणांचं पेनाचं नीप. सर्वांना सांगायचं आणि मला जसं मदत करणार आहे तसं महाराष्ट्रातलं संभाजी महाराजांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवलाय, महाराजांच्या सर्व उमेदवाराला जेवढी पॅन्थरची ताकद आहे, घरोघरी घुसून, घरोघरी प्रार्थना करून, घरोघरींना त्यांना सगळ्यांना विनंती करून, जिथं जिथं पेनाची नीप आहे तिथं पेनाची नीप बटन दाबून सर्व महाराजांच्या 40च्या 40 उमेदवाराला बहुमत निवडून आणायचं आहे. पहिला कॅन्टोन्मेंटचा आमदार म्हणून, महाराजांचा आमदार म्हणून विधान भवनात पाठवायचं की नाही पाठवायचं ही माझी मायबाप जनता ठरवल. पाठवणार की नाही? अरे आवाजच येत नाही, मला इथंच वाटतंय नाही पाठवणार की नाही? अरे झोपडपट्टीचं संरक्षण झालं पाहिजे की नाही? अरे दोन्ही माझे पाय जळाले तरी मी तुमच्या समोर तुम्ही बघितलंय व्हीलचेअरवर झोपडपट्ट्या वाचवल्या रे. जरा तरी आवाज येऊ द्या. मला विधानसभेत पाठवणार की नाही? मला हाच विश्वास आहे, म्हणून या विश्वासावर मी रोज जातो, रोज जिथं जातो. अहो या आमदारांनी 5 वर्षात साधं बाथरूम नाही बांधू शकले, 5 वर्षात एका घराचं वरचं पत्रा नाही बदलू शकला, 5 वर्षात रोडची समस्या नाही बदलू शकला. आज मी 3 वर्ष 8 महिन्यांच्या मुलीवर अत्याचार होतो, हा आमदार घरात मूळ गिरकून बसतो किंवा कुठं दिल्ली, कुठं मुंबई, कुठल्या देवाला जातो. ज्या वेळेस सांगितलं 6 डिसेंबर आहे, तू मागासवर्गीय आमदार आहे, बाबासाहेबांची पुण्यतिथी आहे, महापरिनिर्वाण दिन आहे, 10/10चा प्लेस कधी लावला का? अरे आंबेडकर जयंतीला तरी 13 तारखेला 14 तारखेला हार तरी घालायला आले काय लोक? अरे 10/10चा फ्लेक्स आहे का अण्णाभाऊ साठे जयंतीला? अरे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला तर 8/8चा तरी फ्लेक्स आहे का? अरे माता समाई, माता सावित्रीमाई फुले, तुम्ही मला सांगा, सावित्रीमाई फुलेंनी आपल्या सगळ्या माता भगिनींना तुम्हीच सांगा शिक्षणाची दार उघडे करून दिले, यांनी कधी माता सावित्रीमाई फुलेंची जयंती केली का? अरे अशा आमदार निवडून द्यायचं का? 12 महिने ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, हिंदू असो, कुठलाही असो दे, माझा मातंग समाज असो, माझा तेलुगू समाज असो, माझा ख्रिश्चन समाज असो, माझा बौद्ध समाज असो, माझा तेली समाज असो, माझा पंजाबी समाज असो, मल्याळी केरला समाज असो, माझ्यापासून एक तरी सण राहिला का? कुठल्या तरी समाजावरती कधीतरी म्हणजे कुठल्याही समाजावर अन्याय झाला तर सर्वात प्रथम मोर्चा काढणारा मी आहे की नाही? मग माझ्यासारख्या पोराला तुम्ही मला बहुमताने मत देऊन पेनाच्या नीपच्या समोरील बटन, माझा नंबर 7, माझा वाढदिवसाचा नंबर 17/7/78, माझा लकी नंबर 7, मला अनुक्रमांक भेटलाय 7, आता सगळी तुमची मिळणार मला 7, तर माझा नंबर आहे 7, त्या अनुक्रमांक 7च्या पुढे माझं नाव आहे यशवंत भुजंग नडगम. माझ्या समोरचं बटन आहे पेनाची नीप. बाबासाहेबांनी पेनानी क्रांती केली का नाही? संविधान लिहिलं की नाही? तुम्हा आम्हाला एक केलं की नाही? छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या नोकवर हक्क लोकशाही, हक्क स्वराज्य निर्माण केलं की नाही? रयतेचं राज्य केलं की नाही? त्याच 13व्या वंशांनी आज माझ्यासारख्या झोपडपट्टीच्या कार्यकर्त्याला घेऊन अहो या काँग्रेस भाजपनी 30 वर्षात बौद्ध समाजाला दिलं का कधी तिकीट? दिलं की नाही राजांनी? मग याला न्याय मिळणार की नाही? आपल्यामध्ये भांडणं, आपल्यामध्ये वादविवाद काही असू दे, फक्त माझ्याकडे काय चुकलं असेल हात जोडून माफी मागतो. 20 तारखेनंतर आयुष्यभर तुमची सेवा सदैव आता करत आलो, आणखीन करेन. फक्त 20 तारखेला बहुमताने पेनाची नीप दाबून मला निवडून द्या आणि मग माझ्या कामाची पद्धत. जर झोपडपट्टीतल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण नाही फ्री केलं, परत उभा राहणार नाही, राजांच्या नाव घेणार नाही, झोपडपट्टीतल्या सगळं लोकांच्या लाईट बिल माफ नाही करू शकलो, त्यांना नाही फ्री करू शकलो तरी तुमच्याकडे परत येणार नाही. जेवढ्यांना आरोग्याची सेवा आज तुम्ही बघत असाल, आरोग्य सेवा प्रत्येक झोपडपट्टीमध्ये मोहल्ला हॉस्पिटल खोलून त्या आरोग्याच्या सेवा मोफत देऊन तुम्हा सर्वांना न्याय देणार. जर हे नाही करू शकलो पुन्हा तुमच्या समोर येणार नाही. एवढंच नव्हे तर माझ्या महिलांना स्वतःचा स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रत्येक झोपडपट्टीमध्ये महिलांसाठी मुलींसाठी प्रशिक्षण केंद्रच फक्त उभारणार नाही, त्यांना शिकवून त्यांच्याकडनं बाहेरून ऑर्डर आणून त्यांच्याकडे बनवून त्यांच्याच मुलांकडनं विकून त्यांच्या घरीमध्ये 2 पैसे कसे जातील तेही मी करून दाखवणार. एवढ्यावर शान नाही बसणार का? तर पॅन्थर आहे. मला माझ्या लहान मुलामुलींची बी काळजी आहे. त्यांना
आपल्याला तुम्हाला माहीत असेल कम्प्युटरचं शिक्षण घ्यायचं असेल किंवा कुठलं सर्टिफिकेट घ्यायचं असेल कुठलं प्रशिक्षण त्याला हजारो रुपये लागतात. ते प्रत्येक झोपडपट्टी 2-4 झोपडपट्टीमध्ये सल्लग करून तिथे मुलींना मुलगी शिकवणारी मुलांना मुलगा शिकवणारे 2 चांगले उच्च शिक्षित तिथं थांबून त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना सर्टिफिकेट देणार. म्हणजे कम्प्युटरचं ज्ञान आता असणं खूप गरजेचं आहे. ह्या सर्व गोष्टी करणार आहे. जास्त वेळ घेत नाही. राजेंना पुढे जायचंय. मी परत एकदा विनंती करतो पेन 7 नंबर क्रमांक पेनाच्या निपच्या समोरील बटन दाबून मला बहुसंख्य मतांनी निवडून द्या. सप्रेम जय भीम जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. 100% भाऊ आपण 100% भाऊ आपण निवडून येणार आहात. आणि भाऊ निवडून आल्यानंतर कारण महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला आहेत. ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांना महाराजांचे आशीर्वाद भेटले तो तमाम सगळेच कार्यकर्ते निवडून येणार आहेत. आणि लक्षात ठेवा भाऊ विधानसभेमध्ये जे आमदार निवास आहे त्या आमदार निवासाचाही नंबर तुम्हाला 7 नंबरची खोली भेटणार. याची शाश्वती देण्यासाठी ही सभा आहे. आणि यानंतर काही पक्षप्रवेश होणार आहेत आणि महाराजांच्या हस्ते महाराजांच्या मार्गदर्शनाच्या पूर्वी या ठिकाणी आपल्या जाहीरनाम्याचंही प्रकाशन या ठिकाणी केलं जाणार आहे. तेव्हा मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपल्या जाहीरनाम्याचं अगोदर महाराजांच्या हस्ते प्रकाशन करावं आणि त्यानंतर महाराजांचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी मिळेल. आताच भाऊंनी सांगितलं की विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही या ठिकाणी पेनची नीब आहे. मी तर त्यापुढे जाऊन सांगेन की ही जी आपली निशाणी आहे पेनची नीब ही पेनचं नीब छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार सुद्धा ही नीब आहे. संत तुकाराम महाराजांची गाथा ही नीब आहे. राजर्षी शाहू महाराजांची या ठिकाणी आरक्षण ज्यांनी दिलं ती नीब आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या पेनची नीब सुद्धा हीच नीब आहे. आणि ही नीब आपल्याला या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवायची आहे. कारण सर्वसामान्य माणसांचे प्रश्न या ठिकाणी विधानसभेत पोहोचले पाहिजेत. यानंतर आदरणीय महाराजांना मी विनंती करतो की महाराज आपण आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं या ठिकाणी उठून सर्वांनी मानवंदना महाराजांना द्यायची आहे. सर्वांना विनंती की आपण नाही बसून घ्या बसून घ्या माझी विनंती. होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं स्वराज्याचे अधिकृत उमेदवार ज्यांनी कष्ट घेऊन आज जी इथं गर्दी गोळा करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले ते कॅन्टॉन्मेंटचे उमेदवार माननीय यशवंत नडगम, स्वराज्याचे कसबा विधानसभेचे उमेदवार माननीय ओमकार रायनपुरे, स्वराज्य पक्षाचे पुरंदर विधानसभेचे उमेदवार माननीय सुरेशराव घोरपडे, स्वराज्य पक्षाचे शिरूरचे उमेदवार माननीय विनोद चांदगुडे, ज्यांना आज पहिल्यांदा स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून ज्यांना आम्ही पुरस्कृत करीत आहोत ते छत्रपती शिवाजीनगरचे उमेदवार माननीय मनीष आनंद, कोथरूडचे स्वराज्याचे पुरस्कृत उमेदवार माननीय विजय उर्फ बापू डाकले, सन्मान्य विचारमंच व उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, ज्या ठिकाणी ही अशी सभा होत आहे या सभेच्या ठिकाणाला सुद्धा फार मोठा इतिहास आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी
ही संस्था उभी केली होती आणि त्यांच्याच माध्यमातून पहिला शिवाजी महाराजांचा पुतळा याचा पायाभरणी समारंभ राजश्री शाहू महाराजांच्या माध्यमातून झाला आणि तो शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा हा शिवाजीनगरमध्ये त्यांचे चिरंजीव राजाराम महाराजांच्या माध्यमातून तो पूर्ण झाला. आणि म्हणून या संस्थेला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा सगळीकडे रुजलेला आहे. आणि म्हणून आज आपण जे सगळे इथं उमेदवार पाहिले असतील, जे स्वराज्य पक्षाचे उमेदवार आहेत आणि जे स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून जे पुरस्कृत उमेदवार आहेत, हे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या, शाहू फुले आंबेडकरच्या विचाराचे उमेदवार आहेत असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं होणार नाही. पण ज्यावेळी आपण शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार नेहमी सगळ्या समाजाच्या पुढे सांगतो, आपण नेहमी सांगतो की आपल्याला एवढ्या महाराष्ट्राला एवढे मोठे महापुरुष आपल्याला मिळालेले आहेत, पण आता विचारण्याची वेळ आलेली, आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे की खऱ्या अर्थाने आपण शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आपण चालत आहोत का? राजकारण सुद्धा इतक्या गलिच्छ पद्धतीने, इतक्या शेवटच्या खालच्या थराचे राजकारण, जे राजकारणाच्या माध्यमातून जी नीतिमत्ता निर्माण झालेली आहे, ही आपल्याला महाराष्ट्रात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षात केव्हाही पाहायला मिळालं नाही. ती आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याला पूर्ण जबाबदार हे प्रस्थापित, हे माजलेले हे सगळे लोक आहेत. 30 वर्ष, 40 वर्ष एका घराण्यातच आपला सत्ता केंद्र, त्या सत्ता केंद्रामध्ये पैसा हा एक दुसरा मोठा फॅक्टर. म्हणजे सामान्य माणूस हा राजकारणात केव्हा उडीच मारू शकणार नाही. सामान्य माणसाने आमदार व्हायचं हे स्वप्नच पाहायचं नाही. हे या सगळ्या प्रस्थापित लोकांनी ठरवलेली ही लाईन आहे. मला आज मनापासून आनंद वाटला जे यशवंत नडगम बोलत होते आणि त्यांनी बोलून दाखवलं की मी झोपडपट्टीतला राहणारा एक व्यक्ती आहे आणि झोपडपट्टीत राहून सुद्धा माझी काही धाडस केव्हाच नव्हती की मी आमदार होऊ शकतो. पण आज त्यांनी स्वराज्य पक्षाकडे पाहिलं की खऱ्या अर्थाने या विस्थापित लोकांना ताकद देण्यासाठी हे स्वराज्य पक्ष आहे. ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी न्यायाची भूमिका देणारा हा स्वराज्य पक्ष आहे. आणि म्हणून त्यांनी सुद्धा मोठा निर्णय घेतला की आपण स्वराज्य पक्षात येऊ. आज खऱ्या अर्थाने मनीष आनंद सुद्धा हा एक गरीब उमेदवार नाहीये. मग तुम्ही सगळ्यांनी विचार केला असेल की मग हे स्वराज्य पक्षाचा पुरस्कृतपणा त्यांनी का घेतला आणि सगळ्यात प्रामुख्याने स्वराज्य पक्षाने पुरस्कृत त्यांना दिलं कसं? आमच्या 2 मुद्दे आमचे ठळक आहेत. एक मुद्दा म्हणजे विस्थापित लोकांना ताकद देण्यासाठी हे स्वराज्य पक्षाची निर्मिती आहे आणि दुसरा मुद्दा ज्यांच्यावर अन्याय होतो आणि ज्यांना समाजासाठी काही चांगलं करायचं आहे त्या अन्यायाच्या विरोधात न्यायाची भूमिका देणारा हा स्वराज्य पक्ष आहे. आणि म्हणून आम्ही मनीष आनंदांना सुद्धा त्याच्यासाठी होकार दिला. या 75 वर्षात खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा कितपत विकास झालाय ह्याचा विचार करण्याची वेळ आहे. लोकांना, या प्रस्थापित लोकांना वेळ कुठे? एकमेकाचे हेवे दावे काढणे, राजकारण इतक्या खालच्या पातळीवर गेलेलं आहे की राजकीय नीतिमत्ताच काही राहिलेली नाहीये. एकमेकाचे विरोध करणारे दुसऱ्या दिवशी मांडी लावून बसून आपले राज सत्तेत जातात. नरेंद्र मोदी सारखे पंतप्रधान म्हणतात
74,000 कोटी करणं, 74,000 कोटीचं सिंचन घोटाळा करणारे अजित पवार अँड कंपनी. एवढं बोलल्यानंतर अजित पवार एका आठवड्यात हे महायुतीत जातात. शिवसेना 2 शिवसेना होतात, राष्ट्रवादी 2 राष्ट्रवादी होतात. म्हणजे सगळ्यात सत्ता केंद्र त्यांचं काय ठरलेलं आहे? एक तर एक किंवा बी, एक तर महायुती किंवा महाविकास आघाडी. आणि आम्ही काय करायचं? आम्ही काय ठणठण गोपाळ नुसतं? आम्ही नाही प्रयत्न करायचा का? आम्ही प्रामाणिकपणाने आम्ही सत्ता केंद्रामध्ये जाऊ शकत नाही का? सामान्य माणूस केवळ सत्ता केंद्र बघायचंच नाही का? सामान्य माणसाने आमदार, खासदार, पालकमंत्री हे व्हायचं नाही का? आणि ह्याच्यासाठी या स्वराज्य पक्षाची निर्मिती आहे. मला आपल्याला सांगायचंय, तुम्ही इथलं हॉस्पिटल बघा, बाकीच्या राज्यातले हॉस्पिटल्स पहा तुम्ही. आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र तुम्ही ग्रामीण भागात गेला तर इतकं गलीच पद्धतीने इतकं दुर्गंधी असते त्या ग्रामीण आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात. आपण जाऊ शकत नाही, सामान्य माणूस जाऊ शकत नाही तिथं. ससून तुमचं इथं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, काय त्याची परिस्थिती हो? आपल्याला विश्वास सुद्धा वाटतो की आपण त्या ससून हॉस्पिटलला जाऊ शकतो का? शिक्षण इथं म्हणतात दररोज नरेंद्र मोदी इथे 3-4दा महाराष्ट्रात आले आता या इलेक्शनच्या टाइमला. आणि दर भाषणात काय किंवा डिजिटल बोर्डवर तुम्हाला पाहायला मिळेल की हिंदी भाषाला अभिजात दर्जा दिलेला आहे. ही चांगली बाब आहे, पण शिकवणार कुठं? मराठी, हिंदी नाही, मराठी भाषा. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला म्हणतात, पण मराठी भाषा शिकवणार कुठं? शाळा कुठं आहेत? प्राथमिक शाळा सगळ्या बंद पडल्यात, माध्यमिक शाळा सगळ्या गव्हर्नमेंटच्या बंद पडायला लागलेल्या आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी शिकायचं. आता ही संस्था आहे राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली त्यावेळी कोल्हापूर संस्थांमध्ये शिक्षणासाठी 19 ते 20% आपल्या बजेटमधनं खर्च केला जायचा. आज शिक्षणावर नुसता 1% सुद्धा नाही आपण शिक्षणावर खर्च करतो. मुलं घडवणार कशी आपण? सहकार मोडून काढलेला आहे. ज्यांनी सहकार उभा केला त्यांनी सहकार मोडला, बुडीत केला सहकार. आणि ह्यांनीच सगळं विकत घेतलेले सगळे नवीन कारखाने, हे सगळे जुने कारखाने ह्यांनीच विकत घेतलेले सगळे या प्रस्थापित लोकांनी. आणि म्हणून सगळा खेळ खंडोबा चाललेला आहे. धर्माच्या नावाने राजकारण करायचं वेगळं, नवीन काही वेगळी स्टेटमेंट दररोज आणायचे. या बहुजन समाजामध्ये आणि जाती विषमता कशी करायची ह्याचा प्रयत्न असतो. मला सांगा, तुमचे SRA स्कीम्स इतकी मोठी झोपटपट्टी पुण्यात आहे, ह्याच्याबद्दल का तुम्ही काही करत नाही? का तुम्ही रिहॅबिलिट करत नाही? का स्लम रिडेव्हलपमेंट करू शकत नाही? ह्यांनी आयुष्यात झोपडीतच राहायचं. मला वाईट वाटलं. यशवंतराव ज्यावेळी भाषणात बोलत होते, मी झोपटपट्टीत राहणारा माणूस आहे, आणि आजही तिथं कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये एवढ्या झोपटपट्टी आहेत. त्याचा विकास केव्हा होणार? त्याच्याबद्दल कोण चर्चा करते? आमदार नाही. तुम्ही आमदारांना विचारायला पाहिजे प्रश्न, त्या खासदारांना विचारायला पाहिजे हा प्रश्न, तुम्ही या झोपटपट्टीचा विकास केव्हा करणार? त्या कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणजे एकदम हाय प्रोफाईल लोक सुद्धा आहेत. म्हणजे कोरेगाव पार्कला गेला की आणि तिथं परिसर कुठे गेलं एकदम हाय प्रोफाईल लोक, आणि पलीकडे दुसऱ्या टप्प्यात गेलं तर सगळ्यात जास्त गरीब, सगळ्या झोपटपट्टी ज्यांच्याकडे घरं नाही आहेत, ह्यांचा विचार कोण करत नाही. आणि बरोबर इलेक्शन आली की हे सगळे मोठे नेते मंडळी जागे होतात, घरी पाकिट पाठवतात. यशवंतराव, 1 रुपया घरी पाकिट पाठवायचं नाही. आपण राजकारण बदलायचं. हे घाणेरडं राजकारण आपल्याला अंगाला लागून घ्यायचं नाही. आपल्याला नाविन्यपूर्ण एक खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरचा विचारून घेऊन जायचं आहे. मतं कमी पडले तरी चालतील आपल्याला, पण 5,000चं पाकिट, मताच्या मागं 2,000, मताच्या मागं 3,000. मी पुन्हा महाराष्ट्र फिरायला लागले आता, आणि हीच भाषा रेट काढलाय 2,000, 1,000, 3,000. हे शोभते काय? ही कसली लोकशाही आहे? म्हणजे मतं विकत घ्यायचे त्या गरिबांच्यासाठी, घरी पाकिट पोच करायचं, ही कसली नीतिमत्ता आहे? आणि लाडकी बहीण योजना, हो लाडकी बहीण योजना चांगली बाब आहे, ठीक आहे. महिन्याला 1,500 रुपये मिळतात, काय 2,000 रुपये मिळतात. महाविकास आघाडी सुद्धा काय काढलंय की आम्ही सत्तेत आलो की आम्ही तुम्हाला 3,000 रुपये देऊ.
अहो ह्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा तुम्ही हेच सांगायला पाहिजे ते महिलांना आम्ही रोजगार कसं देऊ शकतोय ह्याच्यावर बोलायला पाहिजे. आम्ही रोजगार कसं देऊ शकतो, आपण इथं अनेक उद्योग आहेत, मोठे मोठे उद्योग पुण्याच्या बाजूला आम्ही कसे काढू शकतो आणि उद्योगाच्या माध्यमातून किंवा आणि बचत गटाच्या माध्यमातून आपण सगळ्या महिला भगिनींना माता भगिनींना हा रोजगार कसा देऊ शकतो ह्याच्यावर ब्लूप्रिंट बोलायला पाहिजे. 2024-2029 बद्दल बोलायला पाहिजे. आता बटंगे 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 काहीतरी नवीनच सुरू केलेलं आहे आणि त्याच्यात सुद्धा त्यांच्यातलेच माणसं ते म्हणतात आम्हाला हे मान्य नाही. मग कशाला थांबले त्यांच्या बरोबर? अजित पवार म्हणतात हे आम्हाला मान्य नाही तुमचं, पंकजा मुंडे म्हणतात हे आम्हाला मान्य नाही. मग कशाला त्या भाजपच्या बरोबर भाजपमध्ये, कशाला तुम्ही महायुतीमध्ये? मग दोन्हीकडे खेळायचं नाही आणि मग म्हणायचं आम्ही गेलो विकासासाठी. हे काय चाललंय? इतका घाणेरड्या पद्धतीचं राजकारण, खालच्या पद्धतीचं राजकारण. असे अनेक विषय मला पुढं आणि 2-3 सभा आहेत म्हणून मी आता जास्त वेळ घेत नाहीये. पण आमचा जाहीरनामा सुद्धा आता आज प्रसिद्ध झाला. अनेक 35-40 मुद्दे आहेत आणि हा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यामुळे माझी जबाबदारी बनते की जाहीरनामाचे प्रमुख मुद्दे काय काय आहेत मी तुमच्या पुढे वाचून दाखवतो. एक 40 मुद्दे त्यातले एक 10-12 मी वाचतो. वंचित व उपेक्षित असणाऱ्या समाजांना आरक्षण मिळावे यासाठी सामूहिक भूमिका घेणार. KG ते PG हे मोफत शिक्षण देणार स्वराज्य पक्ष. दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार. मोफत आरोग्य सेवा देणार. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत व 24 तास वीज पुरवठा देणार. आजही आपल्या महाराष्ट्राला 24 तास इलेक्ट्रिसिटी मिळत नाही, बाकीच्या राज्यात मिळते, पण आम्हाला का आमचं कुठं घोडं अडकलंय माहित नाही. सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे. राज्यातील गड किल्ले ऐतिहासिक वारसा स्थळांचे संवर्धनासाठी विशेष आराखडा तयार करा. तुमच्या पुण्यात एवढे गडकोट किल्ले आहेत, त्या गडकोट किल्ल्यात काही संवर्धनाचं नाव नाही. ते मी मागं लागलो म्हणून ते रायगड किल्ल्याचं आज संवर्धन जतन सुरू झालेलं आहे. दुर्दैव आहे, काय नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि राजकारण करायचं. आणि किल्ल्यांसाठी ते आपले जीवन स्मारक आहेत ज्याच्यामुळे हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. त्या गडकोट किल्ल्यांकडे बघण्याचा वेळ नाही. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक असणार. मग मध्यंतरी मी गेलो होतो, मी तिथं बोट घेऊन गेलो होतो. कुठं ते जलपूजन केलं त्या नरेंद्र मोदींनी 2016. तिथं काहीच केलं नाही, नुसतं इलेक्शन आली लोकसभेची म्हणून आपला खेळखंडोबा केला, तिथं जलपूजन केलं. आम्ही आंतरराष्ट्रीय स्मारक उभा करणार म्हणतात. इंदू मिल इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचा कामात गती देणार. इंदू मिलला तिथं बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक का पूर्ण होत नाही? का मग आम्हाला नाव घ्यायचं शाहू फुले आंबेडकरचं नाव घ्यायचं? का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं आपण नाव घ्यायचं? तुम्हाला प्रायोरिटीवर करता येत नाही? प्रायोरिटी या गोष्टी का करता येत नाहीत? मग जागा तुम्ही इंदू मिलची ताब्यात घेतली आहे, काम का सुरू नाही? मग राज्यातील रिक्त जागांची पदभरती तातडीने करणार. प्रत्येक जिल्ह्यात कृषी उत्पन्न प्रक्रिया उद्योग उभा करणार. ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे नवीन धोरण आखणार. महिला सक्षमीकरणासाठी ठोस उपाय योजना करणार. सी सर्किट टुरिझम म्हणजे आपले गडकोट किल्ले समुद्रात, देशात नाही जगात कुठं नाही तेवढे महाराष्ट्रात आहेत आपल्याकडं. खांदेरी, उंदेरी, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, मुरुड जंजिरा, पद्मदुर्ग काही नाही करत. त्या किल्ल्यांचं सुद्धा सी फोर्ट सर्किट टुरिझम आपल्याला मुंबई राजधानी ते रायगड राजधानी सुद्धा आपल्याला कसं कनेक्ट करता येईल या सी फोर्ट सर्किट टुरिझमच्या माध्यमातून ते आपण करू शकतो. पण अनेक गोष्टी मी सगळे मुद्दे घेतले नाहीत. पण एक लक्षात ठेवा की स्वराज्य पक्षाचं चिन्ह कुठलं आहे? स्वराज्य पक्षाचं चिन्ह कुठलं आहे? पेनाची नीप. आणि म्हणून सगळे जे स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना आपण पेनाच्या निबवर बटन दाबून मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून द्यावं हे मी विनंती करतो. आणि कोथरूडमधनं विजय उर्फ बाबू डाकले हे उभारलेले आहेत, त्यांचं चिन्ह आहे रिक्षा, हे लक्षात आपण ठेवा. आणि मनीष आनंद हे छत्रपती शिवाजी नगरमधनं उभारलेले आहेत, त्यांचं चिन्ह हे हॉकी आहे. आणि हॉकी या चिन्हावर बटन दाबून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका. घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची, आपला चॅनल आपली बातमी 7 मराठी न्यूज.